चिगळच्या भाजीचे मुटके. पौष्टिक असे हे मुटके आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही चिगळ्याची भाजी धुवून घेऊयात. पहिल्यांदा हे 2 कांदे आपण चिरून घेऊयात. ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चिरून घेऊयात. याला आपण चिगळ्याच्या भाजीची टिक्की असं पण म्हणू शकतो. त्यासाठी बघा मी घेतलेला आहे बारीक चिरून कांदा. चिगळ्याची भाजी स्वच्छ धुवून ही 10 रुपयाची पाव किलो मिळते साधारणतः बाजारामध्ये. कमी जास्त किंमत असू शकते. मी पाव किलो घेतलेली आहे. त्याच्याबरोबर हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे अर्धा तास. वाटाणा आपल्याला हवा असल्यास आपण घेऊ शकतो किंवा स्किप पण करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेला आहे थोडासा सोडा. त्यानंतर मीठ, लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट आहे, कोथिंबीरीची पेस्ट आहे, धना पावडर, लाल तिखट आणि हळद. या ठिकाणी 1 वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे. बेसन घेण्यासाठी या वाटीचं माप मी घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन मी या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकूयात चिगळ्याची भाजी. कांदा, वाटाणा, मध्ये आपण टाकणार आहोत हरभऱ्याची डाळ, धना पावडर 1 चमचा, लसणाची पेस्ट 1 चमचा, एकदम थोडीशी टाकायची, मिरची पेस्ट 1 चमचा, वाटल्यास आपण 2 चमचे पण घालू शकतो. मी या ठिकाणी 2 चमचे घालते. लाल तिखट चवीनुसार, थोडासा सोडा, मीठ चवीनुसार. हे बघा, हे सर्व मिश्रण आता काय करायचं आहे, आपण चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी घालून. याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा. या ठिकाणी बघा हे बघा, हा असा गोळा तयार होतो. इडलीच्या भांड्यामध्ये मी हे लावते. तुम्ही चाळणीमध्ये पण उकड ह्याची काढू शकता. इडलीच्या भांड्यामध्ये सोपंच, आता भरपूर अशा एकाच टायमिंगला आपण करू शकतो. म्हणून इडलीच्या भांड्याला तेल लावून इडल्या जसं वाफलून घेतो आपण तसं हे वाफलून घ्यायचं. ह्याचे मुटके करून वाफलून घ्यायचे. इडलीच्या पात्रांना मी तेल लावून घेते. गॅसवरती इडलीचं भांडं ठेवूयात. घालायचं आणि असं थोडं थोडं पीठ घेऊन ह्याचे मुटके किंवा त्याला आपण टिक्की असं पण म्हणतो असे करून घ्यायचे. हे थोडेसे असे मधून दाबायचे. जे इडलीच्या पात्रात ठेवायचे. एका ह्याच्यात साधारणतः आपण 2 पण ठेवू शकतो. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या टिक्क्या बनवायच्या. अशा ह्या एका पात्रात मी 2-2 टिक्क्या ठेवलेल्या आहेत. या आता मी उकडण्यासाठी ठेवते. ठेवून याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं ठेवायचं. इडलीप्रमाणे हे उकडून घ्यायचं. आणि बघा, छान अशी उकड झालेली. टेस्ट करून बघूयात. बघा, ह्याला हे अजिबात चिटकत नाही, म्हणजे हे उकडलेलं आहे. हे असे फोडून बघायचे. छान असे उकडलेले आहेत बघा. हे बघा, मस्त असे चिगळच्या भाजीची टिक्की किंवा आपण त्याला मुटके असे म्हणू शकतो, हे तयार झालेले आहेत. हे टोमॅटो केचप बरोबर आपण खाऊ शकतो. चिगळच्या भाजीचे हे जे मुटके आहेत म्हणजे टिक्की आहे, ह्याचे आरोग्यदायी पण फायदे भरपूर आहेत बघा.
म्हणजे चिगळच्या भाजीमध्ये लोह असतं आहे, त्याचबरोबर फायबर असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पण यामुळे भरून निघते आणि खाण्यासाठी पण हे पौष्टिक असतात आणि यामुळे पचनक्रिया पण काय होते, सुधारते आहे. आता मी हे उकडलेले आहेत टोमॅटो केचप आहे आणि या ठिकाणी थोडेसे मी फ्राय करून पण घेणार आहे. आपल्याला जसे आवडतात तसे आपण घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. साईडने थोडंसं तेल घालायचं, वरून पण टाकायचं, छान असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, हे छान असे ब्राउनिश कलरवरती काय करायचे, फ्राय करून घ्यायचे. हे बघा, हे फ्राय करून घेतलेले मुटके आहेत आणि हा श्वास मस्त. चला खाऊयात. फ्राय केलेली चिगळ्याच्या भाजीची टिक्की आणि श्वास आणि हे उकडलेले मुटके किंवा त्याला आपण म्हणू शकतो टिक्की, चिगळ्याच्या भाजीची टिक्की.